सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। मागील 3 ते 4 दिवसापासून जे आपण 15 आणि 16 जुलै पासून महाराष्ट्रात पावसाचं जे काही वातावरण सांगतोय त्याबद्दल विशेषतः मराठवाड्याबद्दल यामध्ये आपण विशेष माहिती प्रदान करणार आहोत। 21 पासून ते 25 च्या दरम्यान विहिरीला पाण्याचा स्रोत वाढू शकतो अशा प्रकारचा पाऊस त्या काळामध्ये होणार आहे। तो होणार आहे मित्रांनो, एवढी काही घाबरण्यासारखं चाल नाहीये। आणि एकंदरीत आता अनेक भागांमध्ये पाऊस एवढा पडला की ह्या 2च दिवसांमध्ये त्या भागामध्ये जवळपास रान कोरडं पडलंय अशा पद्धतीच्या कमेंट्स सुद्धा येत आहेत। या सगळ्या गोष्टीचा आपण जाण ठेवूनच हे अंदाज वर्तवले आहेत। यामध्ये कुठल्याही पद्धतीचा मोठा फटका बसणार नाहीये। या सगळ्या गोष्टीची तुम्हाला यामध्ये शहानिशा करणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा। तर लक्षात घ्या, 15 आणि 16 जुलै पासून परिस्थिती कशी असणार आहे त्याबद्दल एक नजर टाकूयात। राज्यात उद्या 11 जुलैला सुद्धा ढगाळलेली परिस्थिती होणार आहे। म्हणजे चांगल्या पद्धतीचं शिरवाळ वातावरण, टेम्परेचर थोडं कमी आणि पश्चिम महाराष्ट्र, खानदेशसह विदर्भ, मराठवाड्यामध्ये आभाळाच्या फळ्याच्या फळ्या उद्या पण निघणार आहे। आणि हो, गरमीच्या लेवल आणि वारं थोडं शांत झालं तर काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा फटकारा कुठे मोठे एखाद्या ठिकाणी पडू शकतो, अन्यथा ही उघडच आहे। पण यामध्ये 12-13 तारखेपर्यंत आभाळ हे अशा पद्धतीने शिराळ सावली ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे। आणि 13 तारखेला मात्र पूर्ण क्लिअर वातावरण आहे, भकास वातावरण वाटू लागेल। आणि त्याच भकास वातावरणाच्या दुसऱ्या दिवशी 14 तारखेला कोकणामध्ये पाऊस हा आगमन करतोय। तसा उद्याच्या 11 जुलैचाही पाऊस त्यामध्ये आगमन करतोय आणि तो पाऊस फक्त कोकणापुरता मर्यादित आहे। 1-2 ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी तो जोर धरणार आहे। इकडे नागपूरला सुद्धा तुरळक ठिकाणी त्यावेळी पडू शकतो। पण 15 पासून आवर्जून हिंगणघाट, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, विदर्भ, खानदेशमध्ये पावसाच्या सरी 15 तारखेला सुरुवात करतात आणि याच्यामध्ये जालन्याचाही, परभणीचाही समावेश आहे। पण ही पहिल्या दिवसाचा जो काही पाऊस असेल लगेच एकही गाव सुटणार नाही असं नाही। हा तिथे सुद्धा वातावरण पावसाळी तयार करणार आहे। बुरबुर, सटकारे वगैरे सुरू होतील। त्या तारखेपासून पिकं सुकायची कमी होतील। पण 15 आणि 16ला जवळपास 16 तारखेला तो मराठवाड्यामध्ये देखील प्रवेश करणार आहे। म्हणजे पहिल्याच दिवशी तो जालना, हिंगोलीच्या भागात तर प्रवेश करतोय, पण दुसऱ्या दिवशी नांदेड, परभणी, इकडे लातूर जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाला त्यावेळी सुरुवात करेल। आणि ह्या 15-16 पासून ते 20 तारखेपर्यंत पाऊस हा दमदार, जसा मागच्या वेळेला 6-7ला काही ठिकाणी सटकरे बरे झाले होते त्या पद्धतीने आहे। पण 15 पासून पुढे पिकं सुकणार नाही अशा पद्धतीचं वातावरण आहे। मग हे वातावरण टप्प्याटप्प्याने वाढत जाईल आणि तुम्हाला मी त्या पोस्टनुसार परवा दिवशी पण सांगितले, व्हिडिओमध्ये पण सांगितले, त्याच माहितीनुसार 21 आणि 22च्या काळामध्ये पाऊस मोठं रूप धारण करणार आहे। ह्या वर्षी तो गेल्या वर्षीसारखा मोठा खंड नाहीये। गेल्या वर्षी 2 ते 3 जुलैला खंड सुरू झाला की डायरेक्ट 19 आणि 21 तारखेला पाऊस आला होता। ह्या वर्षी पाऊस कमी आहे, पण 6-7 ते 8 तारखेपर्यंत दमदार का होईना महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली। पण त्यानंतर जो काही आता गॅप घेतलाय 9 जुलै पासून, परवापासून कालपासून, तर आज 10ला बी तो गॅप पाहायला मिळतोय। उद्या आभाळ पुन्हा वाढतंय, यामध्ये पाऊस काय मोठा नाहीये। 1-2 ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पडू शकेल, पण हे वातावरण अवघे 4 दिवसच राहिलेलं आहे। म्हणजे 11, 12, 13 आणि 14, 15 तारखेला उत्तर महाराष्ट्राकडनं सुरुवात करतोय। खानदेशचाही त्यामध्ये काही प्रमाणात समावेश आहे। पहिल्या दिवसाचा पाऊस हा 100% भाग घेणार नाहीये। 2 ते 3 दिवसामध्ये अख्खा महाराष्ट्र व्यापून जाईल। पण याच्यामध्ये सुरुवातीचे 3 ते 4 दिवस तुम्हाला मी वारंवार सांगत आलोय, याच्यामध्ये फक्त पिकांना दिलासा आहे। पेंडवलता काही ठिकाणी चांगला, तर उत्तर महाराष्ट्रात थोडा मोठा पण आहे, एका ठिकाणी वळणं पण भरतील। पण त्यानंतर ही पद्धत जी आहे ती मराठवाड्याकडे सरकणार आहे। 15 पासून इथे दिलासा मिळत जाईल, पण त्या दिलासावरती आपण आतापर्यंत भागून घेतलंय, अजूनही त्या पावसाच्या काळामध्ये भागून घ्यावं लागेल। पण 20-21च्या पुढे तो जोर धरणार आहे आणि 21 पासून तो 25 पर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये तो पाणी करणार आहे। अशी प्रणाली अशी दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील होते आहे। म्हणजे एकंदरीत चित्र हे बदलायला अजून काही 5-6 दिवसाचा काळ बाकी आहे आणि विहिरीच्या धरणाचा जो काही प्रश्न हळूहळू मिटतोय। आता जायकवाडीमध्ये नाही म्हटलं तरी 4-5% वाढ झाली। त्यानंतर वरचे तर पश्चिम महाराष्ट्रातले जे काही पुरामुळे धरणं भरलेत तो विषय वेगळा आहे। पण मराठवाड्याचा, येलदरीचा, आणखीन बऱ्याचशा भागाचा प्रश्न सुद्धा ह्या पावसाळ्यात मिटणार आहे। हे फक्त एवढा जुलै आपण बघतोय। आता ह्या जुलैच्या नंतरचा येणारा ऑगस्ट सुद्धा स्थानिक गरमीच्या लेवलने आणि पूर्वेकडील बंगालच्या उपसागराच्या लोप्रेशरमुळे यामध्ये अनेक टप्पे पार पाडणारे आहेत आणि परतीच्या पावसापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी भागणार आहेत।
हे सगळं तुम्हाला मी वारंवार सांगतोय आणि दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय। यामध्ये सगळ्या गोष्टी बाबी मांडलेल्या आहेत। आता नेमकं मराठवाड्यासाठी काय बोलणार होतो ते लक्षपूर्वक ऐका की लातूर, नांदेड, बीड अशा अनेक भागाबरोबरच इकडे सोलापूर, सांगलीच्या काही भागांची, इकडे संभाजीनगरची सुद्धा, जालन्याच्या सुद्धा आणि हिंगोली वगैरे भागांची सुद्धा काही भागांची किचकट म्हणजे बहुतेक खूपच क्रिटिकल कंडिशन आहे, ज्यामुळे ह्या 5-7 दिवस पिकं सहन करतील किंवा 6-7 दिवस सहन करतील। हे पहा, निसर्ग इतकाही बेकार नाहीये। आता मी त्यावेळेस सुद्धा तुम्हाला सुरून सांगितले की ह्या काळामध्ये अल्निनोचे मेसेज वगैरे, सुपर अल्निनोचे, पण ते व्हिडिओ दिल्यामुळे थोडं घाबरल्यासारखे झाले, ते पण सुपर अल्निनोचे मेसेज जास्त कधी येणार, पण ही पद्धत खरंच सुधारणार आहे। येणाऱ्या काळात ती स्पष्ट होऊन जाईल। अवघ्या 7 ते 6 दिवसामध्ये अनेक भागामध्ये तो पाऊस होईल। 4-5 दिवसामध्ये तो प्रवेश करतोय आणि त्यामध्ये विदर्भ आणि खानदेशपासून सुरुवात केल्याच्यानंतर तो मराठवाड्यातही दाखल होतोय। पण याचबरोबर ह्या प्रणाल्या फक्त जुलै महिन्यात ह्या 8 दिवसाचा गॅप आहे, 6 दिवसाचा, काही गावांना 10 दिवसाचा होऊ शकतो गावखेड्यानुसार, पण जिल्ह्याचा आणि तालुक्याचा फक्त 5-6 दिवसाचा संबंध राहिलाय। आणि त्यानंतर जी विकसित प्रणाली आहे ती 10 ते 12 दिवस, जसं मागच्या 22 पासून मान्सून सुरू झालाय तर 6-7 पर्यंत चाललाय, त्याचप्रमाणे ह्या 15-16 पासून सुरू होणार आहे। एक दिवस मागे पुढे होईल येण्यामध्ये, तेवढं सुद्धा सहन करत चलत जा। कारण की काही जण एवढ्या लक्ष देऊन असं बघतात की 15 सांगितलं 15 झाला पाहिजे, 14 सांगितलं 14 आला पाहिजे, यामध्ये 15लाच येणार आहे। पण भाग मात्र तो खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यातली तो सुरुवात करणार आहे। दक्षिण महाराष्ट्रापर्यंत पोहोचायला तो 1-2 दिवस उशिरा घेईल, पण मराठवाड्यामध्ये 15 आणि 16ला बऱ्याच ठिकाणी सुरुवात करेल। तर त्यानंतरचा विषय असा आहे की हे टप्पा, पहिला दुसरा जो टप्पा आहे 15 ते 21 पर्यंत आणि दुसरा जो टप्पा आहे 22 ते 23 पर्यंत, 26 पर्यंत, त्या टप्प्यामध्ये पाण्याचा स्रोत वाढण्याचे चान्सेस भरपूर आहेत। आणि एकंदरीत ह्या 2-3-4 महिन्यामध्ये जो काही पावसाळा होणार आहे त्यानंतर सुपर अल्निनोबद्दल मी तुम्हाला स्पष्ट भूमिका जी आहे ती तुम्हाला सांगणार आहे। कारण की आतापासून आपण घाबरले जावं, आतापासून आपण ह्यामध्ये निराश व्हावं अशी परिस्थिती नाही। फक्त पाणी काही ठिकाणी खूप मोजका पडला ही मान्य करतोय, पण पुढील काळामध्ये दिवस सोन्याचे आहेत, याकडे देखील लक्ष देऊन आणि याकडे देखील आपण धीर धरून पुढे काम करत चला। निव्वळ निराशा, निव्वळ नाराजी ही व्यक्त करणं देखील चुकीचं आहे।